नमस्कार. सातारा सम्राट विशेष बातमीमध्ये आपलं स्वागत. आज आम्ही एका अशा नेतृत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी वयाच्या 18व्या वर्षापासून अन्यायाविरुद्धचा एल्गार पुकारला. माळशिरस ते मंत्रालयाचा ज्यांचा संघर्षाचा प्रवास राहिला आहे ते धडाडीचे नेते म्हणजे माननीय वैभव गीते. वयाच्या 18व्या वर्षी आंबेडकरी चळवळीत पाऊल ठेवणारा हा तरुण आज हजारो पीडित कुटुंबांचा आधारवड बनला आहे. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास पुढे एनडीएमजे संघटनेच्या माध्यमातून अधिक धारदार झाला. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी हातात ॲट्रॉसिटी कायद्याचे पुस्तक घेऊन खैरलांजी ते मुंबई अशा ऐतिहासिक पायी मोर्चात सहभागी होऊन त्यांनी कायद्यात बदल घडवण्यासाठी आपली ताकद दाखवून दिली. वैभव गीते म्हणजे केवळ एक नेता नाही, तर ते आपल्या कार्यकर्त्याला तळहाटाच्या फोडाप्रमाणे जपणारे एक हळवे व्यक्तिमत्व आहे. कार्यकर्त्याची आर्थिक बाजू सक्षम व्हावी, तो समाजात ताठ मानेने उभा राहावा यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. आज 2025-26च्या काळात जेव्हा समाज विविध आव्हानांचा सामना करत आहे तेव्हा वैभव गीते यांनी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील 1000 पेक्षा जास्त पीडित कुटुंबांना शासकीय नोकरी मिळवून देत त्यांचे पुनर्वसन केले आहे. अनेक महत्त्वाचे शासन निर्णय पदरात पाडून घेत त्यांनी प्रशासनालाही झुकवून दाखवले आहे. संविधान अमृत महोत्सव असो किंवा महाड चौदार शताब्दी वर्ष, धम्म विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात ज्यांचे मोठे योगदान आहे अशा या संघर्ष योद्ध्याचा आज वाढदिवस. अन्यायग्रस्तांची ढाळ आणि चळवळीतील तलवार असलेल्या वैभव गीते यांना सातारा सम्राट परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. जय भीम.